अपघातामध्ये गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्यानंतर अर्ध्या तासातच बॉयफ्रेंडने धावत्या बससमोर उडी मारली. यातही त्याचं निधन झाल्याची घटना चेन्नईत घडली. ईस्ट कोस्ट रोडवर ही घटना घडली. शनिवारी दुपारी 20 वर्षीय तरुणीचा दुचाकी अपघातात निधन झालं, तर तरुण बाजूला उडून पडल्याने वाचला. जेव्हा 20 वर्षीय तरुणाला तिचा मृत्यू झाल्याचं समजलं तेव्हा त्याने स्वतःला बससमोर झोकून देत आयुष्य संपवलं. याबाबत मिळालेली माहिती अशी की एस योगेश्वरन आणि ई सबरीना हे दोघेही इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकत होते. पडलम इथल्या कॉलेजमध्ये शिकणारा एस योगेश्वरम हा उतिरोमूरचा होता, तर सबरीना मदुरांतकम इथे राहत होती. दोघेही ममल्लपुरम इथल्या विजयंटरी कॉलेजला परत येत होते. योगेश्वरन आणि सबरीना यांच्या दुचाकीला पदुचेरी येथे महामंडळाच्या बसची धडक बसली. दुपारी 12:30च्या सुमारास झालेल्या अपघातात सबरीना गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सबरीनाचा मृत्यू झाल्याचं ऐकताच योगेश्वरनला जबर धक्का बसला. सबरीनाच्या मृत्यूचं वृत्त ऐकल्यानंतर योगेश्वरन धावतच ईस्ट कोस्ट रोडवर आला. त्यानंतर रस्त्यावर समोरून येणाऱ्या धावत्या बससमोर स्वतःला झोकून दिलं. बसचं चाक योगेश्वरनच्या अंगावरून गेल्यानं त्याचं चिरडून निधन झालं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. बस चालकांना अटक करण्यात आली आहे.